चला मित्रांनो, आज कट्ट्यावर ते मी आपल्याला घेऊन जात आहे आमच्या गाणीच्या शेतावर। यंदा आम्ही जी लागवड केली होती, म्हणजे तुम्हाला माहितीच असेल, गेल्या ब्लॉगमध्ये मी दाखवलं होतं की आम्ही आमच्या गाणीच्या वर्कर्स शेतामध्ये काही काजूची आणि आंब्याची झाडाचं रोपण केलं होतं आणि बऱ्यापैकी वाढी झाली होती। पण आता गेल्या महिन्यात उन्हाच्या कडाक्यामध्ये आमच्या आंब्यांच्या आणि काजूच्या झाडांना वणवा लागला। म्हणजे इतरही काही लोकांची झाडं होती ती सुद्धा जळली, पण आमच्याही जे काही 40-50 झाडं होती काजू आणि आंब्याची, त्याला इजा झालेली आहे। तर तेच बघण्यासाठी आम्ही आता निघालो आहोत आमच्या गाणीच्या शेतात। चला तर बघूया काय अवस्था आहे। गाणीच्या शेताकडे जाताना थोडी एक पाखाडी लागते, थोडी अडचणीची वाट आहे, जुनी वाट आहे, पण देखरेख नसल्यामुळे थोडं जाण्या येण्यास त्रास होतो। पप्पा, आरती आणि मी आम्ही तिघं चाललो आहोत आमच्या गाणीच्या शेताकडे। हिरवळ असा हा परिसर सभोवताल तुम्ही पाहतच आहात। काजू आणि आंब्याची मोठमोठी झाडे आपल्याला पाहायला मिळतील। सायंकाळचे 4 वाजलेले आहेत। खरं तर ही वाट जुनी वाट आहे आमची, आडावर जाणारी, जिथून आम्ही पूर्वी पाणी आणायचो। आता नवीन विहीर खोदल्यामुळे त्या विहिरीकडे जाणं थोडं कमी होतं आणि वर्दळ कमी असल्यामुळे थोडी साफसफाईसुद्धा कमी झालेली दिसते। ही वाट आता आपल्या गाणीच्या शेताकडे जाते आणि ह्या बाजूने ही जुनी वाट आडाकडे, म्हणजे जुन्या विहिरीकडे, जुन्या आणाकडे। हो, गणपती सोडायला ही आपली वाट गाणीच्या शेताकडे। आपल्या गाणीच्या शेताच्या बाजूलाच लागून एक पर्या आहे, पावसाळी पर्या, छोटीशी नदी म्हणता येईल। पावसाळी आहे ती, आता तिला पाणी नसते। तिथे आम्ही वाडीचे आमचे गणपती विसर्जन करतो आणि बाजूला लागूनच आपलं गाणीचं शेत आहे। साधारण 2 एकरामध्ये पसरलेलं 3 चोंड्यांचं मिळून एक गाणीचं शेत आहे आपलं। तिथे आम्ही काजू आणि आंब्यांचे नवीन रोपे लावली होती यावर्षी। वणव्यामध्ये सर्वच काही नुकसान झालेलं आहे, तर त्याचीच पाहणी करण्यासाठी आता आम्ही निघालो आहोत। आणि कोकणातली ही सायंकाळ, 4च्या पहरीचा ऊन आणि सभोवतालचा हा परिसर। शिमग्याचा सण साजरा होतच आहे कोकणात आणि रम्य अशी संध्याकाळ। कडक ऊन असलं तरी हिरवळीने नटलेलं हे आमचं कोकण। शांत आणि रम्य असे वातावरण। डोंगराळ असा हा आमचा भाग आहे। उंच डोंगरावर आमची घरं आहेत या बाजूला, आणि त्याच्या मागच्या बाजूला दरीमध्ये शेती आणि पर्या, म्हणजे छोटी नदी, पावसाळी नदी म्हणता येईल। डोंगराची मागची बाजू उतरून गेल्यानंतर आपल्याला खालच्या बाजूस शेतजमीन दिसतील। कापरे गावात ज्या काही 3-4 वाड्या आहेत, लाखांवाडी, आंबेडेवाडी, सीतापवाडी, यांची शेतजमीन आहे या बाजूला।
जाताना वाटेतच आपल्याला दुबळेश्वराचं मंदिर सुद्धा दिसेल. हे समोर पाहताय ते आहे दुबळेश्वराचं मंदिर. काही दिवसांपूर्वी जाऊन वणवा लागला होता तो या दुबळेश्वराच्या मंदिरापर्यंत येऊन पोचला होता. गावातल्या काही लोकांनी मग तो वणवा विझवला. मित्रांनो, समोर पाहताय ते आहे दुबळेश्वराचं मंदिर. आणि या बाजूला समोर पाहताय ते आहे शेतजमीन. इथूनच आपल्याला पुढे आता आपल्या गाणीच्या शेताकडे जायचं आहे. हे पहा, समोर जे पाहताय इथपर्यंत वणवा आला होता. संपूर्ण ह्या वरच्या पट्ट्यात वणवा लागला होता. पाहू शकता तुम्ही, काळपट असा हा परिसर झालेला आहे. बऱ्याच लोकांच्या काजूच्या झाडांना इजा झालेली आहे. या बाजूला या शेतजमिनी. वणव्याने सर्व परिसर आपल्या अखत्यारीत घेतला होता. उन्हाच्या तडाख्यामध्ये लागलेला हा वणवा आत्तापर्यंतचा सर्वात मोठा वणवा आमच्या परिसरातला. जसजसं आपण पुढे जाऊ, वणव्याने जे काही नुकसान केले ते अधिक प्रमाणात आपल्याला दिसेल. कारण या बाजूनेच वणव्याला सुरुवात झाली होती आणि आणखीन थोडं पुढे गेल्यानंतर आपला गाणी शेत पाहू शकता. या ठिकाणून चव्होताल फक्त राख आणि राखच दिसते. बरंच काही होत्याचं नव्हतं करून गेला हा वणवा. विशेषतः काजूची झाडं आणि आंब्याची लहान रोपं यांना मोठ्या प्रमाणात नुकसान करून गेला. मानवीच म्हणायची की निसर्गाचा कोप.
मित्रांनो, गणपतीला ह्या बाजूने येऊन हे समोर जे पाहताय तुम्ही, हा पर्या आहे, म्हणजे पावसाळी नदी जिथे आम्ही गणपतीचं विसर्जन करतो. वरून असा डोंगरातून वाहत छोटी नदी येते आणि इथे पावसाचं पाणी अडवून या पर्यामध्ये आम्ही गणपती विसर्जन करतो. आणि हे पुढे असे वाहत जाते आणि पर्याला लागूनच ही जी समोर तुम्ही जमीन पाहताय ते आहे आमचं गाणीचं शेत. गेल्याच महिन्यात बांधकाम केलं होतं. समोर पाहताय तुम्ही, हे बांधाचं काम गेल्या काही दिवसातच केलेलं आहे आणि वरच्या बाजूला सुरू होतो तो आमचा हा गाणीचा शेत. कंपाऊंडही मारला होता, पण आगीच्या भस्मस्थानी तो गेलेला आहे. काट्याकुट्यांचं बांबूंचं कंपाऊंड होतं, तेही जळून राख झालेलं आहे. आणि आतमध्ये गेल्यानंतर काही काजूच्या झाडांचे अवशेष आपल्याला पाहायला मिळतील. चांगली खुललेली आणि मोहर आलेली काजूची झाडे आता नामशेष झालेली दिसत आहेत. सांगताना खरंच अतिशय दुःख होत आहे, कारण रोपांना अतिशय लहान मुलाप्रमाणे वडिलांनी जपलं होतं, त्याची लागवड केली होती आणि आज ते वणव्याच्या भस्मस्थानी गेल्यानंतर त्याची अवस्था पाहताना काळीज असं होरपळून उठले. सभोवतालचा परिसर राख आणि फक्त राखच दिसते. जवळजवळ 50 अशी काजूची झाडं आम्ही सभोवतालच्या परिसरात लावली होती. आता काय अवस्था आहे त्यांची तुम्ही पाहू शकता. झाडांना आता फुलण्याची गरज होती, बहरण्याची गरज होती. त्या झाडांची अवस्था आज राखेमध्ये झालेली आहे. बरंच मोठ्या प्रमाणात नुकसान. त्याचीच पाहणी करण्यासाठी आम्ही आता इथे आलो आहोत आमच्या गाणीच्या शेतामध्ये. पुढपर्यंत आमचं हे गाणीचं शेत 2 एकराच्यात पसरलेलं. सर्वीकडे वणव्यामुळे नुकसान झालेलं दिसतंय आणि खालच्या बाजूला जे पाहताय ते आहे आमचं गाणीचं शेत. समोर जो वाडा दिसतोय तिथपर्यंत आमची गाणीच्या शेताची जमीन आहे आणि या बाजूला बांधापर्यंत. हा एकच झाड मोठा झालेला आहे. तर मित्रांनो, पाहताय तुम्ही की आमच्या गाणीच्या शेताची काय अवस्था झालेली आहे. सर्वत्र फक्त राखच दिसते मला. खूप वाईट अशी दुर्दशा आमच्या या
काजूच्या झाडांची झालेली आहे आणि वरच्या बाजूला काही आंब्याची झाडंसुद्धा लावली होती. तिथेही आपण थोड्या वेळात जाऊया. तर बरंचसं काम इथे वाढलेलं दिसतंय. असो, प्रकृतीचा एक भाग म्हणता येईल. पण नक्कीच की हे आमचं रानमाळ, हे आमची शेतजमीन, वरकत जमीन जिथे आम्ही काजूची झाडं लावली आहेत ती पुन्हा नव्याने आम्ही इथे फुलवणार आहोत. हा निर्धार इथे मी आज केलेला आहे. पहिली दगडी काढत आहे सर्व है ना. मग ह्यात दगडी काढून ते बांधलेलं आहे ना तिकडनं. हे जे दगडी आहेत ना सर्व काढायला सांगायच्या. परत नवीन खड्डे काढायचे. आता नवीन खड्डे काढून आपलंच आहे हा मोठं. त्याच्यात पावडर लागायचा. तो वरपर्यंत वरचा तोडगा पण आपला तो आहे ना तो. हा हा नाही हे बांधाय ना ते नाही बांधायची आणि वरपर्यंत तो सुकले झाडे हा समोर ते दिसतं ती बॉर्डर आपली त्याच्या खाली सर. म्हणून तर मोजमापाला बोलायचं. अजून एक तोडगा कुठं पलीकडे हा असं मला वाटतं. बघ काय राहिलं का एक झाड जगलं नाही. एक नाही मला नाही वाटत झाड सर्व साप लागले झाडं. यालाच लागली होती जास्ती करून या झाडाला. ते बांधलंय त्याला. चल पुढे चला. बघितला आता पहिले हा दगडी काढून मग कंपाऊंड करायचा आणि मग झाडं लावायची. हे सर्व एकूण एक दगडी काढायची त्यातली. JCB आला असतं तर बरं झालं. ते पाणी आहे ना. ठीक आहे ते आता गेलं ना कायमस्वरूपी लागलं तर. हे लागलं तर कायमस्वरूपी आहे. खर्च आहे थोडा त्याला. गाणीच्या शेतामध्ये या बाजूला पूर्वापार पाण्याची जागा आहे असं म्हणतात. थोडा प्रयत्न केला होता खोदून काही पाणी लागते का, पण सभोवताल खडक आहे. अजून थोडं खोदल्यावर इथे नक्कीच पाण्याची जागा मिळेल, जे पाणी आपल्याला इतर लागवडीसाठी उपयुक्त आहे. छोटं देवस्थानसुद्धा इथे आमच्या इथे आहे बाबांचं. या बाजूच्या झाडांचं पूर्णच नामशेष झालेलं आहे. इथे आमच्या देवाची जागा आहे. वाट लागली का वाढवाने आता त्याच्यापेक्षा डबल चांगलं सोनं उत्पन्न झालं पाहिजे इथे बाय. आणि तुमचं देणं घेणं चालू ठेवणार आम्ही. काय काळजी करू नका. आमच्याकडनं काय चूक होत असेल ते आम्हाला दाखवा सांगा. शेतातल्या मळणीची जागा 5 वाजता या दगडीवरच शेतातली मळणी, पूर्वी जे काही आम्ही शेती करायचो त्याची मळणी या दगडावर निघायची. आणि या बाजूला बाबाचं देवस्थान आणि या बाजूला बाईचं देवस्थान. एकच गारणं घालतो, देवा काही चूकभूल झाली असेल तर क्षमा कर. जे काही नुकसान झालं आहे त्याच्यापेक्षाही दुपटीने इथे लागवड होऊ दे. अरे वरनं पर्याय पाणी धो वाहतो ना आपची तो. हे बघ एवढा पाणी पडतो पहिल्याच पावसात एवढा. पर्याय आला वरनं डोंगराच्या वरच्या बाजूने नदीचं पाणी, डोंगराचं पाणी वाहत येतं आणि तो संपूर्ण आमच्या शेतामध्ये शिरतो. त्यासाठी हे बांध बांधलेलं तुम्ही पाहू शकता. पुरा कंपाऊंड केलं त्याला. पूर्ण बांध तुटलेल्या अवस्थेत आहे, ज्याच्यामुळे वरून येणारं पाणी संपूर्ण शेतात शिरतं.
म्हणून काही वर्ष शेती बंद होती. कमरेपर्यंत पाणी असतं, त्यामुळे शेती करायला जमत नाही. पण त्याच्या वरच्या वरकस जमिनीमध्ये आम्ही 2 वर्षापासून काजू आणि आंब्याची लागवड करायचं नियोजन केलं होतं. पण यंदा वणव्यामध्ये सर्व काही राख होताना दिसतंय. खैराची पण झाडं मोजली पाहिजे. हा एक वर एक तो तर वरचा भाव होते कन्फर्म नाही, पण मला वाटतं 80% कन्फर्म. तेव्हा हा पर्याय आरती समजलं ना, हा पर्यायची आहे. हा वरनं पाणी आलं पुरा पर्याय आहे. काटेरी वगैरे टाकलेले बांबू बांधून हा पर्याय असं होतं ना, हा फुटला ना सर आत पाणी जातं. आम्हाला शेत आहे समोर. हा शेत आहे, ये. हा शेत आहे, हा शेत आहे. ती जागा आपली हे बघ खैराची झाड ती बघ समोरच्या बांधापर्यंत ना. ही बघ ही खैराची झाड तो बघतो आहे ना, बारीक बारीक आहे ना बांध इथपर्यंत. आपल्या शेतात किरवे पकडायला येतात हा? हा हेच किरवे या बांधामध्ये. त्या वरच्या इथं. या बांधामध्ये किरवे पकडायला सुद्धा येतात. पावसात किरवे प्रेमींची जास्त गर्दी असते इथे, कारण वरून येणारं पाणी आणि या बांधामध्ये अडकून किरवे मोठ्या प्रमाणात मिळतात. हा पर्याय ना, हा पुरा खाली गेला. पूर्वी हा मोठा बांध होता, पण आता त्याची अवस्था मोडकळीस आली आहे. पुढे जाऊन ही सफेद दिसत मुख्य नदीला मिळतो तो, पावसाळी नदीला. मग म्हणताय अरे काय ते काय? ठीक आहे दुसरं समोर हा वाडा दिसतोय, तिथपर्यंत आपली शेतजमीन आहे गाणीची. तिथेच काही 4-5 नवीन आंब्याचे रोपंसुद्धा लावली होती. समोर पाहता ही खैराची झाडं. पडलं कपडा मला वाटलं मोठंच आहे. हे सर्व लावलेले बघ काजू. तो एक आंब्या इकडं आंब्याची लावलेली, हा एक, हा बघ इथे एक, तो एक, तो बघ खालती पण लावली. घेतला. चला मित्रांनो, तर आता परतीची वेळ झाली आहे. सूर्यसुद्धा खाली खाली येत आहे आणि थोड्याच वेळात अंधारसुद्धा होईल. तर निघूया आपल्या परतीच्या वाटेला. पण पुढच्या वेळेस जेव्हा आपल्या गाणीच्या शेतात भेटू तर एक वेगळं रूप आपल्याला नक्की दिसेल. तसा प्रयत्न असेल आमचा.